हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. जय गजानन श्री गजानन. तर मी शेगावचे भरपूर व्हिडिओ तुमच्याबरोबर नेहमीच शेअर करत असते आणि आजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते गुरुवारच्या पालखीचा. तर फ्रेंड्स, तुम्ही भरपूर असे व्हिडिओ शेअर केले असतीलच, पण गजानन माऊलींचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे माऊलींचा हा व्हिडिओ शेअर केल्याने भरपूर असं पुण्याचं काम होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला शेगावला जाता येत नाही, शेगावपर्यंत पोहोचू शकत नाही, वृद्ध असतील, काही प्रॉब्लेम असणाऱ्या अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ जर पोचला तर त्यांना शेगावला पोहोचल्याचा आनंद येईल, अनुभव येईल आणि गजानन महाराजांचं दर्शन घेता येईल. याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माऊलींचे सगळेच व्हिडिओ जवळजवळ शेअर करतच राहा, कारण माऊलींचा एक छान असा अनुभव तुम्हाला येईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हटलं म्हणजे पुण्याचं काम आहे हे. आणि ज्या व्यक्तींना जाता येत नाही, शेगावपर्यंत पोचता येत नाही, तर त्यांना हा व्हिडिओ किंवा माऊलींचे इतर व्हिडिओ तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचतील आणि त्यांचा अंतरात्मा जो तुमच्यासाठी आशीर्वाद देईल ना, तर त्यापेक्षा पुण्याचं काम दुसरं कोणतं असू शकत नाही. तर माऊलींचा व्हिडिओ नेहमी शेअर करत राहा. तर मी आज गुरुवारच्या पालखीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. बऱ्याच जणांना शेगावपर्यंत पोचता येत नाही किंवा काही अडीअडचण असतात, काही वृद्ध व्यक्ती असतात की त्यांना शेगाव बघण्याची खूप मनापासून इच्छा असते, पण काही अडीअडचणीमुळे ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे मी शेगावचे भरपूर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि अंध म्हणा, कुठली व्यक्ती म्हणा, तर ते त्यांना बऱ्याच गोष्टींपासून ते वंचित राहू शकतात. तर ते वंचित राहायला नको याच्यासाठी मी तुमच्याबरोबर बरेच व्हिडिओ शेअर करत असते. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत शेगावचा हा व्हिडिओ पोचेल. तर यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणती असूच शकत नाही. तर नक्की तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा माऊलींचे, शेगावचे. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी असते गजानन महाराजांची पालखी आणि ही पालखी सोहळा जवळजवळ 5 वाजता सुरू होतो आणि ती पूर्ण मंदिर प्रदक्षिणा करते. आधी ग्राम प्रदक्षिणा व्हायची, पण आता बरेच एरिया वाढला, जागा कमी, त्याच्यामुळे आता मंदिर परिक्रमा होते आणि भरपूर अशी गर्दी असते. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघा मागच्या साईडला आणि हे बघा पुढच्या साईडलाही भरपूर अशी गर्दी होती आणि 2 मिनटावर पालखी तिथे थांबते. जे नवीन भाविक येत असतात तिथे दर्शन घेत असतात, नमस्कार करत असतात, माऊलींचा आशीर्वाद तिथे मिळतो आणि प्रसाद मिळतो. तर खरंच अद्भुत हा नजारा आहे. जेव्हा आपण तो अनुभव घेतो ना, तर मी प्रत्यक्ष म्हणजे सांगूच शकत नाही. जेव्हा तिथे आपण अनुभव घेतो तो अनुभवच अगदी अद्भुत असतो आणि खरंच खूप मन प्रसन्न होतं. तर फ्रेंड्स, ही पालखी जी आहे ना, तर खूप छान अशी फुलांनी पूर्ण सजवलेली असते आणि पालखीमध्ये अर्थातच माऊलींचा मुखवटा असतो. हा दर गुरुवारी पालखीमध्ये एक मुखवटा आणि इतर जे काही कार्यक्रम असतात तिथे एक मुखवटा, असे हे 2 वेगवेगळे मुखवटे असतात. आणि हे असतात तिथेच गजानन महाराजांच्याच मंदिरामध्ये. राम मंदिर आहे, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचं मंदिर आहे आणि तिथे हे दोघं पण मुखवटे असतात. आणि दर गुरुवारी हा एक असतो. ही पालखी पूर्ण अशी छान फुलांनी सजवलेली असते. अशा पद्धतीने हे बघा. आणि आहे महाराजांचं मंदिर. तर त्या मंदिराच्या समोरून ही पालखी आलेली आहे आणि 7च्या आरती आता तिथे येईल. 7 वाजता तिथे परत आरती होईल. निघताना पण आधी आरती होते. आणि हे बघा इथे माऊलींचं मंदिराच्या अगदी समोरून अशी ही पालखी येऊन साईडला थांबेल. आता पालखी सुरू व्हायच्या आधी पण तिथे माऊलींचे भरपूर असे भजन कीर्तन होत असतात आणि तिथले जे सेवेकरी आहेत तर एका तालात, एका सुरामध्ये ते टाळ वाजवतात. तर तो नजारा बघण्यासारखा आहे, अगदी अद्भुत आहे. अगदी एकसारखा असा टाळ आवाज आहे, एकसारखा. आणि तिथे इतके मग्न होतात ते की त्यांना कसलंही भान नसतं. माऊलींच्या नामस्मरणामध्ये इतकं मग्न होणं खरंच खूप हे बघा अशा पद्धतीने. तर
खूप छान असं वाटत असतं तिथे बघतानासुद्धा. आणि पालखी सुरू व्हायच्या आधीसुद्धा हे अशाच पद्धतीने माऊलीचा गजर चालू असतो आणि पालखी मंदिराला प्रदक्षिणा घालून परत त्याच जागेवर येते आणि परत तिथे अशा पद्धतीचा माऊलींचा गजर होतच असतो. आणि ज्या भाविकांना माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे, म्हणजे पालखीचं दर्शन घ्यायचं आहे, तर ते एका रांगेत एका शिस्तीमध्ये माऊलींचं दर्शन घेत असतात, पालखीचं दर्शन घेत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे इथे पालखीचं दर्शन घेताना कधीही कोणाचा काहीही आवाज नाही. एका रांगेत अगदी शांततेत सगळे दर्शन घेतात. खरंच इथली शिस्त अगदी अप्रतिम आहे. कोणतीही आरडाओरड नाही की किंवा कोणाला काही बोलणार नाही. सगळे माऊली हा शब्द हाक मारूनच सगळी शिस्त लावली जाते. खरंच खूप मस्त असतं. हा नजारा खरंच अद्भुत असतो गुरुवारचा. आणि हा गजरही भरपूर वेळ चालतो माऊलींचा. आणि त्याच्यानंतर होते तिथे आरती. शेगावमध्ये गुरुवारी अफाट अशी गर्दी असते, सांगू शकत नाही एवढी गर्दी असते. आणि एवढी गर्दी असूनही तिथली शिस्त, अशी संस्था खरंच कुठेही नसेल. एवढी अप्रतिम अशी शिस्त आहे आणि कुठलाही गोंधळ नाही. अगदी व्यवस्थित शिस्तीत. आता एवढी गर्दी आहे तरी पण एका शिस्तीमध्ये सगळेजण माऊलींचं नामस्मरण करत दर्शन घेत आहे पालखीचं, माऊलींचं. कुठलाही काहीही आवाज नाही किंवा आरडाओरड नाही की आमचा नंबर आधी, आम्हाला आधी बघू द्या, का हे आधी आले का नंतर, काहीच नाही. जो येईल तो अगदी शिस्तीत आपल्या जागेवर उभा राहील आणि माऊलींचं दर्शन घेईल. अशा पद्धतीने अप्रतिम अशी शिस्त असते इथे. कोणालाही काही बोलायची गरजच पडत नाही. सगळे जसे काही माऊलीमय होऊन जातात, गजाननमय होऊन जातात, अगदी भक्तीमध्ये मग्न होऊन जातात आणि त्या शिस्तीचं पालन सगळेच करतात. खरंच खूप छान वाटतं तिथे बघितल्यावर. आणि आपणसुद्धा अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो त्या भजनांमध्ये, कीर्तनांमध्ये, माऊलींच्या नामस्मरणामध्ये. खरंच खूप छान असं वाटतं तिथे. इथली शिस्त अगदी अप्रतिम असते. मंदिरामध्ये एंट्री केल्या थोड्या अंतरावरच चपला काढण्यासाठी जागा आहे स्पेशल. तिथे ते चप्पल वगैरे काढल्यानंतर आपल्याला पाय धुण्यासाठी भरपूर असे नळ आहेत आणि त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नळ आहेत. आणि तिथे पाय पुसण्यासाठी भरपूर असे टाकलेलेच असतात. त्याच्यामुळे आपले ओले पाय राहतील का काय तसंसुद्धा नाही. अगदी स्वच्छता अगदी व्यवस्थित आहे. आणि त्याच्यानंतर मग लगेच माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला जर अगदी जास्त वेळ लागत असणार असेल किंवा कमी वेळ लागणार असेल तर तसं तिथे लिहिलेलं असतं की आपल्याला माऊलींच्या दर्शनाला किती वेळ लागणार आहे म्हणून. गुरुवारी जवळजवळ आम्हाला 2.5 तास लागले दर्शनाला, कारण गुरुवारी भरपूर गर्दी असते. आणि इतर वेळेस अगदी कधी 5 मिनिटातही दर्शन होतं. म्हणजे आपल्याला जिना वगैरे चढून वरून गोल फिरून येण्याची गरज पडत नाही. डायरेक्टही एंट्री होते. डायरेक्ट आपण मंदिरात माऊलींचं दर्शन घेऊ शकतो. पण गुरुवारी शक्यतोवर तसं नसतं. खूप गर्दी असते. भरपूर नंबर लावावे लागतात. तर ज्यांची इच्छा असली की पूर्ण नंबर लावायचे 2-2.5 तास उभं राहायचं तर ते राहू शकतात. पण काहींकडून उभं नाही राहलं जात की काही अडीअडचण असतात. त्याच्यामुळे फक्त मुखदर्शनसुद्धा घेऊ शकतो माऊलींचं. आणि मुखदर्शन डायरेक्ट जागा असते तिथे फक्त 5 किंवा 10 मिनिट लागतात जर गुरुवार असेल तर. पण इतर वेळेस अगदी 1-2 मिनिटातच मुखदर्शन होऊ शकतं आणि लांबूनच माऊलींचं दर्शन होतं. पटकनही आपल्याला घेता येतं. म्हणजे ज्याची जशी इच्छा असेल त्या पद्धतीने माऊलींचं दर्शन घेऊ शकतो. आणि ही बघा माऊलींची ही पालखी आहे. खूप भाविक आलेले आहेत. भरपूर माऊलींच्या पालखीचा नमस्कार करण्यासाठी आलेले आहेत भरपूर भाविक. प्रत्येकाचीच इच्छा असते की आपण माऊलींचं दर्शन घ्यावं, नमस्कार करावं. आणि गुरुवारी इथे असतं भजन कीर्तन. तर आम्ही पालखीचा सोहळा झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आलो आहोत इथे भजनासाठी आलो आहोत आता आम्ही इथे. तर हे बघा गुरुवार आहे. भरपूर टाईम झाला आहे, जवळजवळ 8 वाजलेत आता. तर 8 वाजता कीर्तन सुरू होणार होतं. तर आम्ही तिथे आलेलो आहोत. भरपूर लोक माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा मारतात. तर दर्शन घेतल्यानंतर इथे गोल प्रदक्षिणा मारतात आणि त्याच्याच नंतर पुढे आहे माऊलींचं पारायण कक्ष. आणि तिथे खूपच अगदी
सायलेंट असतात, आवाज बिलकुल चालत नाही, कारण तिथे भरपूर भाविक असे पारायणाला बसलेले असतात. त्याच्यामुळे तिथे बिलकुल आवाज चालत नाही, फोटो चालत नाही, व्हिडिओ चालत नाही. आम्ही साईडला येऊन व्हिडिओ आणि फोटो केले, कारण तिथे चालतच नाही म्हणून. आणि आपणही नियम नाही मोडायचे माऊलींच्या दर्शनाला गेल्यानंतर, कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं की तिथे नेमकं काय चालतं नाही चालत. आपणही आम्हालाही बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, पण आता तिथे बरेच अनुभव आले की जिकडे पारायण कक्ष आहे तिकडच्या साईडला फोटो व्हिडिओ करायला अगदी सक्त मनाई आहे. आणि त्यांनी तसा बोर्ड लिहिलेला राहतो, अगदी शांतता पाळा, इकडे फोटो काढू नका. ते कधीही तिथले सेवेकरी कधीच कोणाला ओरडणार नाही किंवा रागवणार नाही. फक्त सांगतील माऊली इथे फोटो काढू नका, अगदी शांततेच सांगतील. इतकं तिथे बघायचं असेल ना देव, तर तिथल्या प्रत्येक सेवेकरीमध्ये देव दिसतो. आणि खरंच अप्रतिम त्या तिथली स्वच्छता, तिथलं बोलणं. आणि जेव्हा आपण शेगावला जातो ना, तर तिथे जी व्यक्ती शेगावला जाऊन येते तर तिला परत तिथे जावंसं वाटतं, कारण तिथे अगदी कुठलं समाधान मिळतं ते सांगू शकत नाही का शब्दामध्ये. इतकं छान वाटत असतं, खूप छान असं मन प्रसन्न करणारं वातावरण असतं तिथे. अगदी माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो गजानन माऊलींच्या नामस्मरणामध्ये. तिथल्या सगळ्या वातावरणामध्ये सगळ्या गोष्टी माणूस विसरून जातो. खरंच माऊलींचं दर्शन आपण प्रत्यक्ष नाही घेऊ शकत, तर निदान माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माऊलींचं दर्शन घडवते. तर माऊलींना प्रार्थना करा सगळ्यांसाठी, खरंच सगळं काही आपलं छान व्हावं, छान करावं माऊलींनी याच्यासाठी. तर आम्ही कीर्तनाची वाट बघतोय म्हणून थोडा वेळ इथे बसलो आहोत. तर कीर्तनाला थोडा वेळ आहे असं सांगताय, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपण थोडं अजून बघू काहीतरी, म्हणून आम्ही थोडं बाहेर आलो. आणि तेच मंदिराच्या साईडला इथे हे लावलेले असतात फुलवाती वगैरे. तर ज्याची त्याची इच्छा असते, कोणी तिथे फुलवाती लावत असतात माऊलींच्या इथे. आणि त्याच्याच साईडला माऊलींचं तीर्थ मिळतं. तर तुम्ही जेव्हा पण शेगावला जाल ना, तर तेव्हा ते तीर्थ नक्की घ्या. आणि म्हटलं आता थोडा वेळ आहे म्हणून आम्ही आता बाहेर आलो. माऊलींचं दर्शन घेऊन पारायण कक्षामधून आम्ही बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर मग बरीच गर्दी थोडी आता कमी झाली होती. तर बघितलं तर पालखी अजूनही तिथे होती. म्हटलं चला पालखीचं परत दर्शन घेऊया, म्हणून आम्ही आता चाललो आहे पालखीकडे परत दर्शन घेण्यासाठी. आणि हे बघा इकडे आहे चप्पल बुटांसाठीची व्यवस्था केलेली. आणि आम्ही म्हटलं चला आधी पालखीचं परत दर्शन घेऊ आणि मग नंतर चप्पल वगैरेकडे जाऊ. तर गर्दी थोडी कमी झालेली होती आणि मग आम्ही आता रांगेत उभे राहिलो आहे माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. इथे सुद्धा फोटो व्हिडिओ काढू देत नाही ते, तर मी फक्त रांगेचाच व्हिडिओ आणि फोटो केला आहे. आणि जे पण पालखीचे व्हिडिओ फोटो घेतले ना, मी लांबून घेतले, कारण जवळून व्हिडिओ फोटो त्यांना चालत नाही. त्याच्यामुळे मी त्याच्या पुढचे व्हिडिओ नाही करू शकली. पण लांबून तुम्हाला माऊलींचं मी दर्शन घडवून दिलेलं आहेच आधीच्या व्हिडिओमध्ये. हे बघा लांबून हा व्हिडिओ घेतला मग मी, कारण तिथे समोरून डायरेक्ट व्हिडिओ नव्हता घेऊ देत. तर मग हे बघा हे आहे माऊलींची पालखी. आणि बराच वेळ इथे असते ही पालखी. गुरुवारी बरेच भाविक जे पण येतात तर ते पालखीचं दर्शन नक्की घेतातच. आणि त्याच्यानंतर कीर्तनाचे आनंद घेतात. तर गुरुवारी कीर्तन असतं, खूप मजा येते. आणि तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्याबरोबर याच्या आधी जो व्हिडिओ टाकला ना, तर त्यात कीर्तनही टाकलेलं आहे. तर तुम्हाला जर ऐकायचं बघायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा, त्यात मी कीर्तनाचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. आणि आम्ही आता दर्शन घेतलं. म्हटलं आपलं कीर्तनाला थोडा वेळ आहे म्हणून आम्ही आता मार्केटमध्ये आलो, बाहेर बघतो. तर म्हटलं चला काय घ्यायचं तर ते बघूया. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि आपला हा गजानन माऊलींचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय गजानन.